नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पुढील मॉडेल ऑक्झिलरी आहे माइट, याबद्दल आपण पाहणार आहोत. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मे बद्दल पाहिलेलं आहे. ओके, आता पाहूया माइट. तर माइटचे जे काय फंक्शन आहे, आता माइट मॉडेल ऑक्झिलरी आहे, तर याचे अर्थ होत नाही, तर यांचे उपयोग होतात. मग काय उपयोग होतात, काय युजेस आहेत, त्याचे काय फंक्शन्स आहेत, हे आपण डिटेल पाहणार आहोत. आता पहा, फर्स्ट फंक्शन आहे, फर्स्ट रूल, इट इज युज्ड टू एक्सप्रेस रिमोट पॉसिबिलिटी. आता रिमोट पॉसिबिलिटी म्हणजे काय, दूरची शक्यता. तर दूरची शक्यता दर्शवण्यासाठी माइटचा वापर केला जातो. दूरची शक्यता दर्शवण्यासाठी माइटचा वापर केला जातो. आता आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, मेचा वापर कशासाठी केला जातो, जवळची शक्यता दर्शवण्यासाठी. जसं इट मे रेन दिस इव्हनिंग, म्हणजे या सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजे जवळची शक्यता आहे, आकाशात काळे ढग आहेत असल्याचा. परंतु आता इथं वाक्य काय दिले बघा, आता एक्झाम्पल, देर आर नॉट डार्क क्लाउड्स, पहा तेथे काळे ढग नाहीत. इट माइट रेन दिस आफ्टरनून, आणि या दुपारी पाऊस पडण्याची कमी शक्यता आहे. कारण का, तेथे काळे ढग नाहीयेत, म्हणजे दुपारी पाऊस पडण्याची कमी शक्यता आहे. म्हणून इथं माइटचं फंक्शन काय आलं, रिमोट पॉसिबिलिटी, किंवा त्यालाच आपण लेस पॉसिबिलिटी असं सुद्धा म्हणतो. बघा, म्हणजे परीक्षेमध्ये पर्यायामध्ये कधी रिमोट पॉसिबिलिटी येऊ शकतं, कधी लेस पॉसिबिलिटी येऊ शकतं, किंवा फक्त पॉसिबिलिटी जरी आलं तरी ते आपलं उत्तर असतं. ओके, आता पहा सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. एव्हरीवेअर इज बीजेपी, काँग्रेस पार्टी माइट विन इन महाराष्ट्र. आता पहा काय म्हणलेलं आहे, एव्हरीवेअर इज बीजेपी म्हणजे सर्वत्र भारतीय जनता पार्टी आहे. ओके, अँड काँग्रेस पार्टी माइट विन इन महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये जिंकण्याची कमी शक्यता आहे, म्हणजे लेस पॉसिबिलिटी आहे. काय आहे, लेस पॉसिबिलिटी आहे. इथं माइटचं फंक्शन काय आलं, लेट पॉसिबिलिटी. आता पहा, परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात पहा. ही सेड ही डॅश डॅश हायर अँड ॲटो. आता पहा, हे जे वाक्य आहे ते PSI 2011च्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे. PSI 2011च्या परीक्षेत आलेला आहे. आता फिल इन द ब्लँक मॉडेल ऑक्झिलरी शोविंग पॉसिबिलिटी म्हणलेला आहे, म्हणजे पॉसिबिलिटी दर्शवणारी मॉडेल ऑक्झिलरीचा वापर आपल्याला करायचा आहे. आता बघा, याच्यामध्ये पर्याय काय दिलेले आहेत, मे दिलेला आहे, माइट दिले, कॅन दिले, कुड दिले. आता विशेष म्हणजे पहा, मे न पॉसिबिलिटी दर्शवली जाते, माइट न पॉसिबिलिटी दर्शवली जाते, कॅन न पॉसिबिलिटी दर्शवली जाते, आणि कुड न सुद्धा पॉसिबिलिटी दर्शवली जाते. बरं, अशा वेळेस एक्झॅक्ट आन्सर कसं शोधायचं, तर ट्रिक्स कशी वापरायची पहा. आता इथं ही सेड, तो म्हणाला. सेड भूतकाळ आलं की नाही, पास्ट आलं की नाही, म्हणजे इथं सुद्धा भूतकाळच पाहिजे. मग आता वर्तमानकाळी पर्याय कोणते आहेत, मे कटला पर्याय, माइट भूतकाळी आहे, कॅन वर्तमानकाळी आहे, हा पर्याय कटला. आता कुड एक काय आहे, भूतकाळी आहे, त्यामुळे मे माइट आणि कुड यापैकी एक उत्तर येईल. आता जर एकच पर्याय राहिला असतं तर तेच उत्तर आपण लिहिलं असतं, पण पर्याय जेव्हा दोन राहतात तेव्हा त्याला दुसरी ट्रिक्स काय वापरायची, तर वाक्याचा अर्थ काढायचा. आता ही सेड, तो म्हणाला, ही डॅश डॅश हायर अँड ॲटो. हायर म्हणजे काय, भाड्याने विकत, भाड्याने आणणे. अँड ॲटो म्हणजे तो म्हणाला की तो एक ॲटो भाड्याने आणण्याची शक्यता आहे. ओके, कारण का तो म्हणाला की तो एक ॲटो भाड्याने आणू शकला, असं वाक्य होतं का, होत नाही. आणू शकला असं होत नसल्यामुळं चौथाही पर्याय कटलेला आहे, कुड पण चालणार नाही, म्हणजे आणण्याची शक्यता आहे. ही सेड ही माइट हायर अन ॲटो, तो म्हणाला की तो एक ॲटो भाड्याने आणण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, म्हणून माइट हे उत्तर त्या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. ओके, त्यानंतर आता पहा नेक्स्ट, इट इज युज्ड टू एक्सप्रेस डिससॅटिस्फॅक्शन, असमाधान. आता पहा, आता दुसरं जी फंक्शन आहे माइटचं ते काय आहे, डिससॅटिस्फॅक्शन. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, असमाधान. तर असमाधान व्यक्त करताना माइटचा वापर केला जातो. बघा, आपण एखाद्या गोष्टीशी समाधानी नाही आहेत, असमाधानी आहोत, तर अशा वेळेस माइट वापरलं जातं. स्पोकन इंग्लिशमध्ये हे महत्वाचं आहे. तसंच आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अतिशय डिटेलमध्ये मॉडेल ऑक्झिलरी पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्याचे जेवढे फंक्शन्स आहेत तेवढे आपण फंक्शन्स घेतलेले आहेत. जसं पहिलं फंक्शन पाहिलं आपण रिमोट पॉसिबिलिटी, दुसरं फंक्शन पाहत आहोत डिससॅटिस्फॅक्शन, असमाधान. ओके, आता पहा, रमेश माइट पे मोर अटेन्शन टू हिज स्टडीज. पहा, माइटला अंडरलाईन केली आपण. रमेश माइट पे मोर अटेन्शन टू हिज स्टडीज म्हणजे रमेशने त्याच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तो देत नाही, म्हणजे आपण त्याच्या अभ्यासावर समाधानी नाहीत, म्हणजे असमाधानी आहोत, डिससॅटिस्फॅक्शन. म्हणून इथं माइटचं फंक्शन काय आलं, डिससॅटिस्फॅक्शन असं त्याचं फंक्शन आलं. ओके, त्यानंतर पहा
नेक्स्ट 2 नंबरचे एक्झाम्पल आपण पाहतो. सुरेश डॅश डॅश ड्राईव्ह हिज कार व्हेरी केअरफुली. आणि काय म्हणले, फिल इन द ब्लँक मॉडल ऑक्झिलरी शोविंग डिससॅटिस्फॅक्शन. पहा आता डिससॅटिस्फॅक्शन दर्शवणारी मॉडल ऑक्झिलरी, असमाधान व्यक्त करणारी मॉडल ऑक्झचा वापर करा म्हणलेला आहे. आता आपल्याला डिससॅटिस्फॅक्शन साठी मेचा वापर केला जातो का? नाही, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. माइटचा वापर केला जातो का? केला जातो. आणखी मस्टचा वापर केला जातो का? नाही केला जात. हे येणार नाही. विलचा वापर केला जातो का? नाही. म्हणजे माइटचाच वापर फक्त डिससॅटिस्फॅक्शन साठी केला जातो. असमाधान व्यक्त करताना माइटचा वापर केला जातो. म्हणून इथं काय आलं, आपलं ऑप्शन काय आलं ब्लँक मध्ये, माइट. तर उत्तर कसं होईल, वाक्य कसं होईल, सुरेश माइट ड्राईव्ह हिज कार व्हेरी केअरफुली. म्हणजे सुरेशने त्याची कार खूप काळजीपूर्वक चालवली पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या आता व्यक्तीला कार काळजीपूर्वक चालवली पाहिजे असं म्हणतो, पण कधी म्हणतो, जर तो कार चालवत नसेल तर. ओके, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपण फंक्शन पाहता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी आपण पाहत आहोत मस्ट. ओके, आता मस्टचा वापर कशासाठी केला जातो बा? फर्स्ट फंक्शन काय याचं, इट इज युज्ड टू एक्सप्रेस कंपल्शन. ओके, कंपल्शन और ऑब्लिगेशन. म्हणजेच पहा मस्टचा वापर सक्ती दर्शवण्यासाठी, त्यालाच आपण कंपल्शन म्हणू शकतो किंवा त्याला ऑब्लिगेशन असं आपण म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी कंपल्शन म्हणजे सक्ती दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल पहा, फर्स्ट वी मस्ट पे द इन्कम टॅक्स. वी मस्ट पे द इन्कम टॅक्स म्हणजे आपण इन्कम टॅक्स भरलाच पाहिजे. कंपल्शन आहे, सक्ती आहे, ऑब्लिगेशन आहे. कारण का इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला सुद्धा इन्कम टॅक्स भरावाच लागतो. इन्कम टॅक्स कोणालाच माफ होत नाही. हे कसं आहे, कंपल्शन आहे, ऑब्लिगेशन आहे. म्हणून वी मस्ट पे द इन्कम टॅक्स, आपण इन्कम टॅक्स भरलाच पाहिजे. म्हणून उत्तर काय आलं, याचं ऑब्लिगेशन किंवा त्यालाच आपण कंपल्शन असं सुद्धा म्हणतो. आता पहा सेकंड एक्झाम्पल पहा, सोल्जर्स मस्ट ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन्स. आता पहा सैनिकांनी कुठलाही प्रश्न न करता जे काय ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्या पाळल्याच पाहिजेत, ओबे केल्याच पाहिजेत. म्हणजे सैनिकावर काय असतं, बंधन असतं, ऑब्लिगेशन असतं. काय असतं, ऑब्लिगेशन असतं, सक्ती असते. हे का नाही, एखाद्या टेररिस्टने अटॅक आपल्या देशावर केला असेल आणि सोल्जर्सना ओबे आज्ञा दिली, हे की नाही, की तुम्ही जाऊन त्या हल्ला परतवा किंवा त्याला सामोरे जावा असं जर सांगितलं तर तिथं सोल्जर्सनं जावंच लागतं, कारण ऑब्लिगेशन असते, तिथं सक्ती आहे. आता थर्ड एक्झाम्पल पहा, ही डॅश डॅश अपॉलॉजीज फॉर हिज मिस्टेक. आता डिपार्टमेंट PSI 2008च्या परीक्षेत आलेला आहे. त्यानंतर अमरावती तलाठी 2015ला पडलेला आहे. म्हणजे पहा डिपार्टमेंट PSI असेल, PSI STSO असेल, याचे वाक्य सुद्धा रिपीट तलाठी परीक्षेला पडतात. त्यामुळं असं नाही की सरळ सेवेची तयारी करणाऱ्या मुलांनी PSI STSO चे एक्झाम्पल किंवा जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत ते सोडवायचे नाहीत. तरी सगळे क्वेश्चन पेपर सोडवणं गरजेचं आहे. ओके, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे सर्व सोडवणं गरजेचं आहे. आता पहा, ही डॅश डॅश अपॉलॉजीज फॉर हिज मिस्टेक. काय म्हणलं, आता चूज द सुइटेबल मॉडल ऑक्झिलरी शोविंग ऑब्लिगेशन. आता पहा ऑब्लिगेशन दर्शवणारी योग्य सुइटेबल अशी मॉडल ऑक्झिलरीचा वापर करा असं म्हणलेलं आहे. मग आता पहा यामध्ये आर इज हे तर मॉडल ऑक्झिलरी आहेत का? नाहीत, हे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. म्हणजे हे दोन पर्याय तर कटले. आता मॉडल ऑक्झिलरी मस्ट आणि कॅन आहे, तर याच्यामध्ये ऑब्लिगेशन कशाने दर्शवलं जाते, मस्ट न दर्शवलं जातं का कॅन न दर्शवलं जातं? तर मस्ट न दर्शवलं जातं. त्यामुळे मस्ट हे उत्तर आलं आपलं. म्हणजे इथं काय असायला पाहिजे, ही मस्ट अपॉलॉजीज फॉर हिज मिस्टेक, त्यानं त्याच्या चुकीबद्दल माफी मागितलीच पाहिजे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट फंक्शन पाहूया. आता पहा पुढलं फंक्शन आहे मस्टचं नेसेसिटी. तर पहा इट इज युज्ड टू एक्सप्रेस नेसेसिटी म्हणजेच पहा आवश्यकता किंवा गरज दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. आवश्यकता किंवा गरज दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. आता पहा नेसेसिटी दर्शवण्यासाठी मस्टच्या ऐवजी आपण संदर्भानुसार हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू यांचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आवश्यकता गरज दर्शवण्यासाठी मस्टचा वापर करतो तर त्या ठिकाणी तुम्ही हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू वाक्याच्या अर्थानुसार संदर्भानुसार तुम्ही घेऊ शकता. ओके, तर आता पहा फॉर एक्झाम्पल पहा, तर त्या फंक्शनचे आपण एक्झाम्पल घेत आहोत. सुनीता मस्ट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड स्टार्ट हर स्टडी. पहा सुनीताने सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. सुनीताने सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात केलं पाहिजे, कारण का अभ्यास करण्याची गरज आहे.
जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत त्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, कारण अभ्यास केल्याशिवाय रिझल्ट येत नसतात. म्हणून इथं मस्टचं फंक्शन काय आलं, नेसेसिटी आलं. ओके, आवश्यकता आलं, गरज आलं. ओके, आता पहा, ऑल स्कूल्स मस्ट क्लोज बिकॉज ऑफ इंटेन्स हीट अँड शॉर्टेज ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आता पहा, मस्ट. ओके, आता काय म्हणले, ऑल स्कूल्स मस्ट क्लोज, सर्व शाळा बंद केल्या पाहिजेत. का बंद करण्याची गरज आहे, बिकॉज ऑफ इंटेन्स हीट, कारण का खूप ऊन वाढलेलं आहे. पहा, उन्हाळ्यामध्ये काय असतं, सुट्ट्या असतात शाळेना, कॉलेजना, कारण का तर खूप उष्णता वाढलेली असते, इंटेन्स हीट अँड शॉर्टेज ऑफ ड्रिंकिंग वॉटर, आणि पिण्याच्या पाण्याची काय असतं, शॉर्टेज असतं, समस्या असते. म्हणून उन्हाळ्यामध्ये शाळा कशा असतात, बंद केलेल्या असतात. म्हणून काय म्हणले, ऑल स्कूल्स मस्ट क्लोज बिकॉज ऑफ इंटेन्स हीट अँड शॉर्टेज ऑफ ड्रिंकिंग वॉटर. हे की नाही, खूप उष्णता वाढलेली असल्यामुळे आणि पिण्याच्या पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळे सर्व शाळा बंद केल्या पाहिजेत, कारण का बंद करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, नेसेसिटी येईल. ओके, त्यानंतर पहा, आय डॅश डॅश पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डे. पहा, PSI 2011 ला पडलेलं वाक्य आहे, परीक्षेमध्ये आलेलं आहे. आणि फिल इन द ब्लँक विथ करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी म्हणलेलं आहे. योग्य मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करा. आता पर्यायामध्ये शुड आलेला आहे, मे आहे, कॅन आहे आणि मस्ट आहे. आता इथं काय म्हणलं, आय डॅश डॅश पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डे. आता लास्ट डे असल्यामुळे मी बिल भरलंच पाहिजे, कारण का शेवटचा दिवस आहे, शेवटची तारीख आहे. अशा वेळेस आपण बिल भरलंच पाहिजे, भरण्याची गरज असते, आवश्यकता असते. मग गरज किंवा आवश्यकता दर्शवणारी मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहे, तर मस्ट आहे. म्हणजे इथं मस्ट आपलं उत्तर येणार. म्हणजे आय मस्ट पे द बिल टुडे, इट्स द लास्ट डे. ओके, आता नेक्स्ट फंक्शन आपण पाहणार आहोत, किंवा काही अजून एक्झाम्पल द्या. आता पहा, तर आणखीन काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. फोर्थ एक्झाम्पल पहा, द मीटिंग हॅज नॉट बिगन एट, वी डॅश डॅश हरी. आता पहा, हे जे वाक्य आहे, क्लर्क टायपिस्ट औरंगाबाद 2014च्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे. आणि या ठिकाणी आपल्याला योग्य मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करायचा आहे. द मीटिंग हॅज नॉट बिगन एट, पहा, अद्यापपर्यंत मीटिंगला सुरुवात झालेली नाही. वी डॅश डॅश हरी, म्हणजे आपण घाई केली पाहिजे. म्हणजे पहा, मीटिंग अद्यापपर्यंत मीटिंगला सुरुवात झाली नाही, आपण घाई केली पाहिजे, म्हणजे घाई करण्याची गरज आहे, मीटिंग सुरू करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आवश्यकता दर्शवणारी मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहे, मस्ट, कारण का आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करायचा आहे या ठिकाणी. ओके, आणि इथं जर आरचा वापर केला, वी आर हरी म्हणलं की आम्ही घाई, वाक्याचा अर्थ वेगळाच होतो. ओके, ते चालणार नाही. फिफ्थ सेंटेन्स पहा, स्टुडंट मस्ट प्लॅन फॉर देअर स्टडी. आता इथं स्टुडंट्स, ओके, स्टुडंट्स मस्ट प्लॅन फॉर देअर स्टडी. आता पहा, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आता काय म्हणले, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ह्यातले जे काय त्याचं फंक्शन दिलेलं आहे, मस्टचं फंक्शन आहे, त्यातलं करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट पर्याय चूज करा म्हणले. पहिला पर्याय ऑब्लिगेशन, दुसरा पर्याय नेसेसिटी आहे, तिसरा पर्याय प्रोहिबिशन आहे, चौथा पर्याय डिटर्मिनेशन आहे. आता पहा, ऑब्लिगेशन म्हणजे की सक्ती, नेसेसिटी म्हणजे की गरज, आवश्यकता, प्रोहिबिशन म्हणजे की मनाई, आणि डिटर्मिनेशन म्हणजे की दृढ निश्चय. मग आता यातलं कोणतं येईल, वाक्याचा अर्थ काढा. स्टुडंट मस्ट प्लॅन फॉर दिअर स्टडी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी नियोजन केलं पाहिजे, कारण नियोजन करण्याची गरज आहे, नियोजन करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, हे की नाही. कारण विदाऊट प्लॅन आपण कोणतीही पोस्ट काढू शकत नाही. आपण टाइम टेबलनंच आपण अभ्यास केला पाहिजे, प्लॅनिंगनंच अभ्यास केला पाहिजे, प्लॅन करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून मस्टचं फंक्शन आले तर नेसेसिटी. ओके, काय आलं, नेसेसिटी. आता पहा, 6th क्वेश्चन पहा, यू मस्ट बी प्रेझेंट इन द कोर्ट, ओके, पर्सनली. यू मस्ट बी प्रेझेंट इन द कोर्ट पर्सनली ॲट द नेक्स्ट हिअरिंग, असं वाक्य दिले. मस्टला अंडरलाईन केलेले आहे. रिप्लेस द करेक्ट फॉलोइंग अल्टरनेटिव्ह फॉर मस्ट. आता मस्ट साठी खालीलपैकी कोणतं अल्टरनेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल, हॅज टू चालतं, हॅड टू चालतं, हॅव टू चालतं, का विल हॅव टू चालतं, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता पहा, या ठिकाणी आपण यू मस्ट बी प्रेझेंट इन द कोर्ट पर्सनली ॲट द नेक्स्ट हिअरिंग म्हणलेलं आहे. पुढल्या हिअरिंगला तू पर्सनली कोर्टामध्ये हजर असलं पाहिजे. म्हणजे आता नेक्स्ट हिअरिंग आहे, नेक्स्ट शब्द म्हणजे भविष्यकाळ, भविष्यकाळ असल्यामुळं विल हॅव टू घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे यू मस्ट, बघा कसं येईल इथं, आता तिथं विल हॅव टू येईल आपल्याला. आता पहा, इथं जी मस्ट आहे या ठिकाणी आपण विल हॅव टू घेऊ शकतो, विल हॅव टू, पहा मस्टच्या ऐवजी, म्हणजे यू विल हॅव टू
प्रेझेंट इन द कोर्ट पर्सनली ॲट द नेक्स्ट हिअरिंग. बरोबर आहे. आता पहा या पद्धतीनं. ओके. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो पहा, आणखी जसं आपण आवश्यकता दर्शवण्यासाठी हॅव टू हॅज टू चा वापर करू शकतो असं म्हणलेलं आहे. इथं स्टुडंट्स असल्यामुळे आणि क्वेश्चन असल्यामुळे इथं आपण हॅव टू सुद्धा घेऊ शकतो पहा. हॅव टू घेऊ शकतो. म्हणजे स्टुडंट्स हॅव टू प्लॅन फॉर देअर स्टडी चालतंय, आणि त्याऐवजी मस्ट घेतलं तरी चालतंय. ओके. त्या पद्धतीनं इट इज युज्ड टू एक्सप्रेस प्रोबॅबिलिटी. तर पहा, संभाव्यता व्यक्त करताना मस्टचा वापर केला जातो. प्रोबॅबिलिटी. आता पहा, संभाव्यता दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. या वाक्यात मस्ट बी अशी रचना केलेली असते. म्हणजे वाक्यामध्ये जर मस्ट सोबत बी आला असेल तर त्या वाक्यामध्ये प्रोबॅबिलिटीच असते. ओके. काय असते? प्रोबॅबिलिटी. आता फॉर एक्झाम्पल पहा, यू मस्ट बी हंग्री आफ्टर युअर लॉंग वॉक. यू मस्ट बी हंग्री आफ्टर युअर लॉंग वॉक. म्हणजे तू जास्त अंतर चालल्यानंतर तुला भूक लागण्याची संभाव्यता आहे. मस्ट बी. ओके. म्हणजे काही जणांना लागू शकते, काही जणांना लागता येत नाही, म्हणून प्रोबॅबिलिटी फिक्स सांगता येत नाही, संभाव्यता आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, शी मस्ट बी इन द ऑफिस. म्हणजे ती ऑफिसमध्ये असण्याची संभाव्यता आहे. मस्ट बी. मस्ट सोबत बी आलं की प्रोबॅबिलिटीच आपलं उत्तर असतं. ओके. त्यानंतर पहा, ही मस्ट बी इन द किचन. पहा, तो किचन मध्ये असण्याची संभाव्यता आहे. ही मस्ट बी इन द किचन. तो किचन मध्ये असण्याची संभाव्यता आहे. म्हणजे पहा, मस्ट सोबत बी आलं की प्रोबॅबिलिटी, मस्ट सोबत बी आलं की प्रोबॅबिलिटी. हे लक्षातच ठेवायचं. मस्ट सोबत बी असेल तर प्रोबॅबिलिटी असतं. त्यानंतर नेक्स्ट पाहता, पुढलं फंक्शन आपण पाहूया. इट इज युज्ड टू एक्सप्रेस स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. पहा, मस्टचा वापर आणखीन कशासाठी केला जातो? स्ट्रॉंग डिटर्मिनेशन साठी केला जातो. मनाचा दृढ निश्चय दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. मनाचा दृढ निश्चय दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. आता फॉर एक्झाम्पल पहा, आय मस्ट गो टू कॉलेज व्हॉट एव्हर हॅपन्स. म्हणजे काही जरी झालं तरी मी कॉलेजला जाणारच. काही जरी झालं तरी मी कॉलेजला जाणारच. आय मस्ट गो टू कॉलेज व्हॉट एव्हर हॅपन्स. ओके. म्हणजे इथं काय झालेलं आहे? डिटर्मिनेशन आहे. काय आहे? डिटर्मिनेशन आहे. आता पहा, आय मस्ट बिकम कलेक्टर ॲट एनी कॉस्ट. म्हणजे मला कितीही किंमत मोजावी लागली तर मी कलेक्टर होणारच. किंमत मोजावी लागली म्हणजे त्यासाठी मला किती हार्डवर्क करावं लागलं तरी मी कलेक्टर होणारच. ओके. ॲट एनी कॉस्ट आलेले तर मस्ट सोबत. म्हणजे इथं सुद्धा काय? स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आहे, दृढ निश्चय आहे. आता पहा, आय हॅव मेड अप माय माइंड दॅट आय मस्ट रिझाइन दिस जॉब. असं वाक्य दिलेलं आहे, तर मस्ट आलेलं आहे. आणि क्लर्क सिंधुदुर्ग 2012च्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे. क्लर्क सिंधुदुर्ग 2012च्या परीक्षेत आलेलं वाक्य आहे. आय हॅव मेड अप माय माइंड दॅट आय मस्ट रिझाइन दिस जॉब. आता पहा, या वाक्यात पर्याय काय दिलेला आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी काय मस्ट दिलेला आहे, ऍक्च्युली या ठिकाणी रिकामी जागा होती. आय डॅश डॅश रिझाइन दिस जॉब, आणि याचं उत्तर होतं मस्ट. ओके. इथं ऑट येणार नाही, मस्ट टू नाही, किंवा मस्ट हॅव टू येणार नाही. तर इथं काय होतं? ब्लँक होतं मस्टच्या ठिकाणी. इथं मात्र आपलं उत्तर काय आलेलं आहे? मस्ट. ओके. आय हॅव मेड अप माय माइंड दॅट आय मस्ट रिझाइन दिस जॉब. म्हणजे मी माझ्या मनाची तयारी केलेली आहे की मी आता रिझाइन देणारच, राजीनामा देणारच. ओके. म्हणजे इथं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. मग आता लक्षात ठेवा, मस्टच्या वाक्यामध्ये जर व्हॉट एव्हर हॅपन्स, ॲट एनी कॉस्ट, आय हॅव मेड अप माय माइंड, म्हणजे असे जर शब्द आले असतील तीव्रता दर्शवणारे, तर त्या वाक्याचं फंक्शन हे काय असतं? स्ट्रॉंग डिटर्मिनेशन असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर पहा, आता फिफ्थ फंक्शन आहे मस्टचं. इट इज युज्ड टू एक्सप्रेस मॉरल ऑब्लिगेशन. पहा, नैतिक बंधन. तर पहा, नैतिक बंधन दर्शवण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. बघा, मॉरल ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शनसाठी पण केला जातो, आणि मॉरल ऑब्लिगेशन नैतिक बंधन सुद्धा. वाक्याचा सेन्स काय, वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो त्याच्यानुसार त्याचे फंक्शन असतात. आता पहा, फॉर एक्झाम्पल, वी मस्ट हेल्प द पुअर अँड द नीडी. पहा, आपण गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. आता गरीब आणि गरजू लोकांना मदत करणं हे आपलं नैतिक बंधन आहे, मॉरल ऑब्लिगेशन आहे. ओके. मस्टचं फंक्शन. आता पहा, एव्हरीवन मस्ट स्पीक द ट्रूथ. पहा, प्रत्येकानं सत्य बोललं पाहिजे. कारण प्रत्येकानं सत्य बोललं पाहिजे ही आपली नैतिकता आहे, ही नैतिक जबाबदारी आहे, नैतिक बंधन आहे की आपण सत्य बोललं पाहिजे.
ओके. त्यानंतर वी मस्ट बी लॉयल टू अवर कंट्री. आता इथं पहा, आपण आपल्या देशाशी इमानदार असलं पाहिजे. देशाशी इमानदार असणं ही आपलं नैतिक बंधन आहे, नैतिकता आहे, मॉरल ऑब्लिगेशन आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर इथं मस्ट सोबत बी आलं म्हणजे मग काही प्रोबॅबिलिटी आहे का? तर इथं नाही. कारण का वाक्याचा अर्थ काय बघा. आता आपण आपल्या देशाशी प्रामाणिक राहणं यात संभव्यता असते का? नसते. कारण प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असतोच. म्हणून इथं नैतिक बंधन आहे. ओके. तर पहा, अशा प्रकारे मस्ट झालेलं आहे. आपण ऑट टू ला आता सुरुवात करत आहोत. तर पहा, ऑट टू चे जसं आपण इतर मॉडल ऑक्झिलरीचे फंक्शन पाहिलेले आहेत, तसं ऑट टू चे सुद्धा आपल्याला फंक्शन पाहायचे आहेत. ओके. आता पहा, ऑट टू चं पहिलं फंक्शन काय आहे? तर इट इज युज्ड टू एक्सप्रेस मॉरल ऑब्लिगेशन ऑर ड्युटी. बघा, नैतिक बंधन, मॉरल ऑब्लिगेशन म्हणजे काय? नैतिक बंधन किंवा कर्तव्य दर्शविण्यासाठी ऑट टू चा वापर केला जातो. आता पहिलं एक्झाम्पल पहा. वी ऑट टू ओबे अवर पेरेंट्स. आपण आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. आता आपण आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळणं हे आपलं नैतिक बंधन आहे, आपलं कर्तव्य आहे, हे की नाही? त्यामुळं याचं फंक्शन आलं मॉरल ऑब्लिगेशन किंवा ड्युटी. स्टुडंट्स ऑट टू अटेंड क्लास रेग्युलरली. पहा, विद्यार्थ्याने नियमित क्लासला हजर असलं पाहिजे. आता विद्यार्थी नियमित क्लासला हजर राहिलं पाहिजे किंवा असलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचं हे कर्तव्य आहे, ठीक आहे नाही? किंवा मॉरल ऑब्लिगेशन आहे, ड्युटी आहे, मॉरल ऑब्लिगेशन आहे. बरोबर आहे. त्यात तिसरं एक्झाम्पल पहा. वी ऑट टू वर्क हार्ड. ओके. आता हे जे वाक्य STI 2005 ला विचारलेलं आहे. आणि चूज द करेक्ट फंक्शन ऑफ अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी. तर पहा, अंडरलाईन केलेली जी काय मॉडल ऑक्झिलरी आहे त्याचं फंक्शन आपल्याला चूज करा म्हणलेलं आहे. तर पर्याय दिले आहेत ड्युटी, त्यानंतर डिटर्मिनेशन, थ्रेट, त्यानंतर नेसेसिटी. ओके, असे 4 पर्याय दिलेले आहेत. आता ड्युटी म्हणजे कर्तव्य, डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय, थ्रेट म्हणजे धमकी आणि नेसेसिटी म्हणजेच आवश्यकता. बरोबर आहे. असे 4 फंक्शन दिले आहेत. आता वाक्याचा अर्थ काढायचा. वी ऑट टू वर्क हार्ड. आता आपण खूप कष्ट केलं पाहिजे, खूप मेहनत घेतली पाहिजे. तर मेहनत घेणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण त्याच्याशिवाय आपला रिझल्ट येणार नाही. म्हणून ड्युटी हे काय झालं आपलं उत्तर आलं.